एक गाणं आहे, झलक दिखला जा 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 झलक दिखला जा, अरे जा 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 झलक दिखला जा. देख जरंगे, तरी मी गुणरत्न माझी ताई संसद रत्न आहे, सुप्रिया ताई संसद रत्न आहे ती, आणि मी गुणरत्न. ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे तुम्ही. या बात तो ऐसी है ना कि अनशन करना, आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है. क्या था कि एट्रोसिटी का कानून रद्द कर दो, एट्रोसिटी का कानून रद्द कर दो, एट्रोसिटी का कानून रद्द कर दो. जरंगे, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द. फिर आगे जाके बोलतो, हे जरंगे सोबतचं जे आहे, मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो, हे पॉलिटिकल अजेंडा सोबत पॉलिटिकली चालवलेली ही रॅली आहे. आणि मला हे म्हणायचं की ही रॅलीचं जे भविष्य आहे, या रॅलीचं जे अंत आहे, माझं हे म्हणणं आहे की या रॅलीचा अंत हिंसक जर झाला, या रॅलीचा अंत जर हिंसक झाला तर ह्या सर्वस्वी जबाबदार जरंगे असेल. त्यासोबतच ही जेवढ्या लोकांची मी नावं घेतली, ती नावं सुद्धा त्यामध्ये तितकेच त्यांच्या पात्रतेनुसार पात्र असतील, हे सुद्धा मला डंकेकी चोटपे सांगायचे. तरी पुढे जाऊन मला हे बोलायचं, मी गुणरत्न जरंगेच्या मागणीच्या बाबतीमध्ये सुप्रिया ताई संसद रत्न आहे, आणि मी गुणरत्न. ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे, तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही, शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही. आणि म्हणून जरंगे डरता भी बहुत आहे. जरंगेच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. मी म्हणेल एक डायलॉग जरंगेच्या या मुंबईमध्ये येण्याबाबतीमध्ये, एक गाणं आहे, झलक दिखला जा 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 झलक दिखला जा, अरे जा 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 झलक दिखला जा. देख जरंगे, बात तो ऐसी है ना कि अनशन करना, आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है. इसका मतलब ये नहीं है कि आते बराबरी अपन गैर कुछ मांग रहे हो. इसके पहले भी मांगा गया था कि एट्रोसिटी का कानून रद्द कर दो, एट्रोसिटी का कानून रद्द कर दो, एट्रोसिटी का कानून रद्द कर दो. जरंगे, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द, हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द. फिर आगे जाके बोलता हूं जरंगे, सर जरंगेच्या नियतीमध्ये खोट नाही, तर जरंगे सन्माननीय माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे, त्या समितीवर वाद आहे. समिती ही संविधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य, परंतु अशा जी समिती आहे त्या समिती समोर बोलावणं आल्याच्या नंतर सुद्धा जरंगे गेला का. जरंगे म्हणतो ना की शिंदे समितीने खूप चांगलं काम केलं, मग काम केलं तर मग जरंगे तिथे जाऊन आपलं मत का मांडत नाही, हा सगळ्यात मोठा मी प्रश्न विचारतो. आणि त्या पुढे जाऊन जरंगे जो म्हणतो गॅझेटचा आधार, वेगवेगळ्या गॅझेटचा आधार, शिंदे समितीला हे बऱ्यापैकी माहिती आहे, म्हणूनच हे ऑब्झर्वेशन असावेत की व्यक्तिगत माहिती नसल्यास सरकार आरक्षण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की माधुरी पाटील विरुद्ध कास कुटिनी कमिटी ठाणे या समितीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत अफिनिटी टेस्ट होत नाही, जोपर्यंत विजिलन्स टेस्ट होत नाही, जोपर्यंत सगळ्या पुराव्यांची बारकाईने तपासणी होत नाही, तोपर्यंत आजोबाला जरी प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला मिळू शकत नाही, बापाला मिळालं तरी लेकाला मिळू शकत नाही, जोपर्यंत तपासणी होत नाही. त्याच्यामुळे जरंगे तू कौन लग के गया है, ऐसा कौन है तू, क्या लग के गया है जरंगे तू. हर किसी ने, मैं ये नहीं कहूंगा कुणाला अपमान करायचा नहीं, लेकिन हर किसी ने वही बोलना चाहिए भारत के संविधान ने औकात में दिया है. हर किसी ने वही बोलना चाहिए जो भारत के संविधान ने अपनी औकात में दिया है, उसके अलावा कुछ नहीं बोलना चाहिए. कानून नहीं समझता है तो किसी से समझ लेना चाहिए, लेकिन गैर कानूनी मांग करना यह भी एक षड्यंत्र का पार्ट है. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जरंगेची जी मागणी आहे ती शिंदे समितीच्या अहवालावर सुद्धा मान्य होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट प्राकर्यानं मी सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील हे लक्षात घ्या की जर शिंदे समितीचं असं ऑब्झर्वेशन आहे तर त्या आधारावर कुणबी मराठा कुणबी सुद्धा एकत्र करता येणार नाहीत. कारण जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायमूर्तींच्या पीठाच्या संदर्भानं दिलेला निकाल आहे. त्याच्यामुळे कुणबी मराठा कुणबी हे एक तत्व होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर गॅझिटरच्या आधारे माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या रिपोर्टच्या आधारे अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही. मी जसं म्हणालो, झलक दिखला जा आजा 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 झलक दिखला जा. जरंगे, जे कायदे वंचितांसाठी आहेत, जे कायदे आरपीआय साठी आहेत, जे कायदे भटक्या विमुक्तांसाठी आहेत, जे कायदे आमच्या कुडमुड्या जोशीन ब्राह्मणांसाठी आहेत, जे कायदे आमच्या पारधी भावांसाठी आहेत आंदोलनासाठी, तेच कायदे जरंग्याला लागू आहेत. जरंग्या त्याच्यापेक्षा मोठा नाही आहे. त्याच्यामुळं जरंगेचं हे सगळं जे चाललेलं आहे, जरंगेची मागणी मान्य होऊ शकत नाही. आणि तुम्हाला त्यासोबतच सांगतो, जरंगेला कायद्याचं बंधन आहे, कायद्याचा बडगा आहे, हे सुद्धा डंकेकी चोट आम्ही सांगतो. दुसरा प्रश्न असा